काल जो प्रकार घडलेला आहे, माननीय आरोग्य मंत्री माननीय तानाजीराव सावंत साहेब जे ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री म्हणून त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले। या परिस्थितीमध्ये त्यांचे जे पुतणे आहेत केशव सावंत साहेब असतील आणि धनंजय सावंत साहेब असतील, यांना काल ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर मार्फत एक चिठ्ठी पाठवण्यात आली आणि ती चिठ्ठी एका मोटरसायकलवरती 2 व्यक्ती होती, त्यांनी तोंडाला झाकून ती चिठ्ठी पाठवली गेली आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे की त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जे मसाजोगचं प्रकरण झालेलं आहे सरपंचाचं, त्या पद्धतीची हालत आम्ही तुमची त्या ठिकाणी करू। हा बीड जिल्हा हा बिहार राज्य आहे अशा पद्धतीची लोक चर्चा करतायत। तेच जे माफिया आहेत सौरवाले, जे माफिया ह्या जिल्ह्यामध्येही काम करतात। परवाचं एक तुळजापूरचं प्रकरण आपण पाहिलं असेल ज्याच्यामध्ये पवन चक्कीवाल्यांनी शेतकऱ्याला मारहाण केली, त्या संदर्भामध्येही कुठेही कारवाई झालेली नाही। यापूर्वीही 13/9/2024 सायंकाळी धनंजय सावंत साहेबांच्या सोनार येथील राहत्या घरासमोर रात्री 12:30 वाजता गोळीबार झाला। त्यातलीही आरोपी DSP कडे तपास असताना त्या ठिकाणी झालेला नाही, एकही आरोपी त्याच्यामध्ये अटक नाही। अशा परिस्थितीमध्ये जिथं महाराष्ट्रात या संतोष देशमुखच्या मृत्यूला आणि अतिशय निर्गुण ब्रुटल हत्या ज्याला कायद्याच्या दृष्टीने म्हणलं जातंय त्या पद्धतीची हत्या त्याची झालेली असताना, विधानसभेमध्ये हा प्रश्न गाजत असताना आणि त्याचा आका अजूनही बाहेर आहे, अशा परिस्थितीमध्ये सावंत कुटुंबियाला टार्गेट करून जर त्यांच्यावरती अशा पद्धतीचा प्रेशर आणून जर उद्याच्याला भविष्य काळामध्ये जर त्यांची निर्गुण हत्या झाली तर ही लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणारे जे महाराष्ट्र राज्याचे आमचे गृहमंत्री आहेत त्यांनी ह्याच्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। ह्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये अनेक आरोपी अजून अटक होणं बाकी आहे, मग ते तर आरोपी या सावंत कुटुंबियाला धमकवत नसतील ना, हा प्रश्नचिन्ह आमचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्याकडून पडलेला आहे। आणि असा जर दबाव जर सर्वसामान्य लोकांवरती जर राहिला, आज सावंत कुटुंबियाला वेळ तर सर्वसामान्य व्यक्ती काय त्याचा प्रतिकार करू शकणार आहे? प्रशासन हातबल आहे अशा पद्धतीमध्ये। आणि या प्रकरणाची कुठंतरी धनंजय सावंत साहेबांच्या वरती झालेला गोळीबार असेल आणि कालचा जो प्रकार असेल याच्यामध्ये या प्रशासनाने जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, नाटही केलं नाही। त्यामुळे आमची अशी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत करावी, ज्याच्या माध्यमातून जे माफिया आहेत ज्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करतायत त्यांच्यासह त्याच्या पाठीमागचे आका सुद्धा या प्रकरणामध्ये अटक करावी ही मागणी आमची माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही जिल्हाधिकारी मार्फत केलेली आहे। आमची विनंती आहे की या मागणीचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि तात्काळ कारवाई करावी। जर नाही कारवाई केली तर आम्ही निश्चितपणे या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार। इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे असं